नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे कटोरी ब्लाऊज कट कसा करायचा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा अगदी स्टेप बाय स्टेप. तर मैत्रिणींनो, नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, ज्यामध्ये आपण काही ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे. तर त्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खूपच उपयोगी आहेत. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतो की इथे आपल्याला शिवता येतो म्हणून तो आपण स्किप करतो आणि तिथंच आपला ब्लाऊज बिघडतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि परफेक्ट ब्लाऊज शिका. चला तर मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, या व्हिडिओमध्ये इथं आहे कटोरीचा साइड पार्ट, ही आहे क्रॉस पट्टी, ह्या आहेत कटोऱ्या आणि ही आहे आपल्या ब्लाऊजची बाही आणि हा आहे मागचा पार्ट. तर आपण सुरुवातीला कटोरी जोडून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, ह्या दोन कटोऱ्या आहेत त्या आपण उलट साईडने ठेवलेल्या आहेत आणि इथे कटोरी जॉईंट केलेली होती ती वेगवेगळी करून घ्यायची आहे आणि दोन साईडने दोन ठेवून घ्यायचे आहेत. तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा ठेवून घ्यायच्या आहेत. तर बऱ्याच वेळा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला कटोरी जोडताना आपण दोन्ही कटोऱ्या एकाच साईडच्या जोडतो आणि नंतर आपल्या लक्षात येते की कटोरी एकाच साईडची झालेली आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, हे दोन्ही साईडने दोन कटोऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि तिथे आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहे. एक साईड आपल्या उजव्या हाताकडे आणि एक साईड डाव्या हाताकडे अशी करून जोडून घ्यायची आहे. ही ट्रिक वापरली तर तुम्ही ब्लाऊज कटोरी जोडताना तुमची एक साईड कटोरी होणार नाही. तर इथे आता साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. आता आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. अस्तर फिटिंग करताना अगदी कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आणि अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला फिनिशिंग सहित अस्तर जोडून झालेला आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही साईड जोडून घ्यायची आहे आणि हा वेल्वेटचा ब्लाऊज आहे तर तो खूप सरकतो, त्यासाठी टाचपिन लावून घ्या आणि शिलाई मारा. तर बघा, दुसऱ्याही साईडने शिलाई मारून झाल्या एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगत आहे. आता दोन्ही कटोरी जोडून झालेली आहे. तर आता इथे आपल्याला कटोरीचा साईड पार्ट घ्यायचा आहे. कटोरीच्या साईड पार्टलाही आपल्याला त्याच पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवून घ्यायचे आहे आणि इथंही आपल्याला तोच प्रॉब्लेम येतो. अस्तर जोडताना दोन्ही पार्ट एकाच साईडचे होतात. तर त्यासाठी इथं आपल्याला काय करायचं आहे, हे उलट्या साईडने ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो, आणि त्यावर इथे आपल्याला टाचपिन लावून घ्यायची आहे आणि दोन्ही पार्टला एकदाच टाचपिन लावून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला उलट सुलट लगेच लक्षात येते. तर बघा, ह्या पद्धतीने सेंटरला टाचपिन लावून घ्यायची आणि आता अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना इकडे तिकडे घसरणार नाही व कपडा क्रॉस होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
कपडा जर क्रॉस झाला तर आपण जर ब्लाऊज शिवून झाल्यावर तो ओढल्यासारखा होतो. त्यासाठी अगदी व्यवस्थित ठेवून इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, आपली फिनिशिंग सहित शिलाई मारून झालेली आहे आणि आता इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. आता आपल्याला ह्याच पद्धतीने दुसरी ही साईड तयार करायची आहे. तर टाचपिन काढून घ्यायची आहे. तर बघा आपले साईड पार्ट सुंदर असा तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, ब्लाऊज शिवताना तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा आपला फिनिशिंग सहित हाही पार्ट तयार झालेला आहे. आता इथे टाचपिन काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. तर आता हे दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि कटोरी जोडून घ्यायची आहे. दोन्ही साईडला 2 कटोऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत. आणि ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला गळ्याच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, जिथे आपल्या गळ्याच्या तिथं टोक आहे तिथेच कटोरीचंही टोक ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना कपड्याला ओढाताण करायची नाही, अगदी व्यवस्थित ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि लगेच इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे. एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची. आता इथे कटोरीला आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. आणि वर इथे 2.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला अशी क्रॉस शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, आपल्या सुंदर असा कटोरीला पफ आलेला आहे. तर इथे आपल्याला आता लगेच डबल शिलाई मारून घ्यायची. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा. आता इथे क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे क्रॉसपट्टी लावून घेते. कोणी अस्तर आणि क्रॉसपट्टी सोबतच लावून घेतात. शिलाई मारून झाल्यावर इथे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आणि खाली काही क्रॉस कपडा असेल तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा. आता इथे गळ्याच्या खाली आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. आणि त्यावर इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तर ठेवून इथे सरळ शिलाई मारून घ्यायची.
आणि खालच्या साईडने फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी लावण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तरीही एकदा मन लावून व्हिडिओ बघितला तर अगदी परफेक्ट ब्लाऊज शिवू शकता. बघा आपला सुंदर असा पफ आलेला आहे आणि कटोरी ही जोडून झालेली आहे. आता आपल्याला इथे बटन पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. आता आपल्याला ही पट्टी उलट्या साईडने लावून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या पद्धतीने इथे पट्टी लावून घ्यायची आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता सरळ साईडने ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायची आणि सेंटरला एक शिलाई मारून घ्यायची. आता ही कच्ची शिलाई मारून घ्यायची आहे. यावर आपल्याला हुकाय करायचे आहेत. आणि आता इथे गळ्याला आपल्याला गोट द्यायचा आहे. तर इथे 1 इंचाची पट्टी डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडने शिलाई मारून घेते. आणि इथे गळ्याला जो गोल आकार आहे तिथे आपल्याला 2-3 प्लेट टाकून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला प्लेट टाकायचे आहेत, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येईल यासाठी. तर गळ्यासाठी मैत्रिणींनो, ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. आणि आता इथे अस्तरच्या साईडने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि आता आपल्याला उलट्या साईडने पूर्ण पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि त्यावर शिलाई मारायची. आणि आता इथे आपल्याला लगेच हुकाय करून घ्यायचे आहेत. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांना थोडीशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे हुकाय करताना. तर इथे खडूच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यावरच आपल्याला आय करून घ्यायचे आहे. तर थोडीशी शिलाई मारायची आहे आणि मशीन उचलून ह्या पद्धतीने आपल्याला आय तयार करून घ्यायचे आहे. थोडीशी प्रॅक्टिस झाली तर येऊन जाते. आणि बघा आपला एक पार्ट फिनिशिंग सहित तयार झालेला आहे. आणि मैत्रिणींनो, आपल्याला ह्याच पद्धतीने दुसराही पार्ट तयार करायचा आहे, कारण आपला व्हिडिओ खूप लांब होईल. त्यासाठी मी एकच साईडची तुम्हाला अगदी सावकाश पद्धतीने शिलाई दाखवलेली आहे. तर बघा, हे दुसराही पार्ट इथे तयार झालेला आहे. तर आता आपण मागचा जो गळा आहे त्याची आपण स्टिचिंग बघणार आहोत. आपला गळा आणि कटोरी अगदी फिनिशिंग सहित सुंदर अशी तयार झालेली आहे. आणि मैत्रिणी, तुम्हीही मन लावून जर ह्या पद्धतीने शिवल्या तर तुमचाही अगदी परफेक्ट ब्लाऊज तयार होतो. आता समोरील पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला मागचा पार्ट तयार करायचा आहे. तर मैत्रिणींनो, बघा इथे आपण पंचकोनी गळा कट करून घेतलेला आहे.
आता हा गळा शिवण्यासाठी आपल्याला मागचा जो मेन कपडा आहे तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. तर अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. शोल्डर बरोबर बसलेत का ते पण पाहायचं आहे. आणि इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना कपडा इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि इथे आता शोल्डरला आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहे. शोल्डरला टाचपिन लावल्याने कपडा घसरणार नाही व शिलाई मारायला सोपं जाईल, त्यासाठी टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथे 2 ते 3 ठिकाणी टाचपिन लावून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. टाचपिन लावताना व शिलाई मारताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि गळ्यालाही एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, तर त्यासाठी आपण शिलाई मारतानाही काळजी घ्यायची आहे. तर बघा, गळ्याला शिलाई मारून झालेली आहे. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा. 1/2 इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आणि कोण आहेत तिथे आणि सगळीकडे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कट मारल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते आणि फिनिशिंग सहित आपला सुंदर गळा तयार होतो. त्यासाठी कट मारणं खूप महत्त्वाचं आहे. कट मारून झाल्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कपडा पलटून घ्यायचा आहे. कपडा पलटून घेऊन जसा आपल्या गळ्याचा आकार आहे तसा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, गळ्याला शिलाई मारताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश आणि एकसारखी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आणि जिथे कोण आहे तिथे मैत्रिणींनो, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मशीन उचलून आपल्याला सुई जाग्यावरच ठेवायची आहे. टंचन फिरवून अशी शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा कोन आहे तो अगदी व्यवस्थित येईल. तर बघा, आपला सुंदर असा पंचकोनी गळा तयार झालेला आहे. आणि आता इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे कमरेला आपल्याला वेगळी पट्टी लावण्याची गरज पडत नाही. गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होते. आता कमरेच्या साईडने शिलाई मारून झाल्यावर आपल्याला साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज कट करताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर आता दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची.
आणि अस्तरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. अस्तर फिटिंग करताना झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा आपला गळा तयार झालेला आहे. तर इथे आपल्याला आता मागच्या साईडने टक्स टाकून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, इथे शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला इथे 5 इंचावर टक्स टाकून घ्यायचा आहे. तर इथे टक्स टाकताना आपल्याला टेपच्या साहाय्याने मोजूनच घ्यायचं आहे, जेणेकरून आपले टक्स खालीवर होणार नाही यासाठी. तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. दोन्ही साईडने शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने आपल्याला खाली 1 इंच घ्यायचं आहे आणि वर निमुळता टक्स टाकून घ्यायचा आहे. बघा आपला आता गळाही तयार झालेला आहे. तर आता आपण बाही जोडून घेऊयात. बाही जोडताना आपली ही बाही जॉईंट केलेली आहे, तर ती सेंटरला कट करून आपल्याला वेगवेगळी करून घ्यायची आहे. एक बाही साईडला ठेवून घ्यायची आहे आणि बाहीचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर इथे आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे. तर आता सुरुवातीला आपण बाही जोडताना जो समोरील खोल भाग आहे तो समोर केलेला आहे. बाही जोडतानाही बऱ्याच मैत्रिणीला दोन्ही साईड एकसारखी होती, तर त्यासाठीही आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपण खोल भाग जर समोरच्या साईडने केला तर दुसऱ्या बाहीला आपल्याला उथळ भाग समोरच्या साईडने करायचा आहे. तर इथे शिलाई मारून झाल्यावर अस्तरच्या साईडने आपल्याला दाब शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून वरून शिलाई दिसणार नाही आणि बाहीला फिनिशिंगही छान दिसेल यासाठी. आणि आता फोल्ड करून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा आपली सुंदर अशी फिनिशिंग सहित बाही तयार झालेली आहे. आणि आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही तयार करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, आपण पहिल्या बाहीला खोल भाग समोरून केला होता, तर आता ह्या बाहीला आपल्याला उथळ भाग समोरून करायचा आहे. आणि कडेकडेने पाव इंचाची मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. आता मैत्रिणींनो, शिलाई मारताना प्रत्येक वेळा एकसारखी मार्जिन ठेवूनच शिलाई मारून घ्यायची आणि अस्तरच्या साईडने दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई देऊन झाल्यावर आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना आपला अस्तरचा कपडा बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या दोन्हीही बाही तयार झालेली आहे. तर आता आपण मागचा आणि समोरचा भाग घेऊन इथे शोल्डर जोडून घेऊयात. इथे दोन्ही बाहीच्या मध्ये आपल्याला सेंटरला कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण बाही जोडताना आपली बाही फिनिशिंग सहित छान बसेल यासाठी.
बघा दोन्ही बाहीला कट मारून झालेले आहेत. आता मागची साईड आहे ती अशी सरळ ठेवून घ्यायची आहे. तिथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे. मागची साईड सरळ ठेवून घेतल्यावर समोरची जी साईड आहे तर ती त्यावर आपल्याला उलट्या साईडने ठेवून घ्यायची आहे. तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि इथे आपल्याला हे सेंटर पॉइंट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. आणि इथे शोल्डरला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना शोल्डरची शिलाई पक्की करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज उसवणार नाही यासाठी. आणि बघा मैत्रिणींनो, आपले दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत. आणि इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडताना आपल्याला शोल्डर पासूनच बाही जोडून घ्यायची आहे, जेणेकरून आपली बाही व्यवस्थित लागेल यासाठी. तर इथे शोल्डरचा सेंटर पॉइंट आणि बाहीचा सेंटर पॉइंट दोन्हीही व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे आणि शिलाई मारायची आहे. बाही जोडताना आपला जो खोल भाग आहे तो समोरच्या साईडने ठेवून बाही जोडून घ्यायची आहे. आणि आता मागच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने बाही जोडली तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांना बाही जोडताना बाही कमी पडते आणि मग ती एक साईड बरोबर लागते आणि दुसऱ्या साईडला कमी पडते. तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरा, अगदी तुमची फिनिशिंग सहित छान बाही बसेल. आणि बाहीला लगेच आपल्याला इथे डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघा मैत्रिणींनो, आपली बाही जोडून झालेली आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाही जोडून घ्यायची आहे. आणि आता आपण ब्लाऊज फिटिंग करून घेऊया. तर मैत्रिणींनो, ब्लाऊज फिटिंग करताना आपल्याला इथे कपडा अगदी व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आणि कडेने आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. बघा मैत्रिणींनो, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कडेने आपल्याला सुरुवातीला एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही साईडने आपल्याला कडेने एक शिलाई टाकून घ्यायची आहे. फिटिंग करताना तुम्ही ह्या पद्धतीने फिटिंग केली तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल. तर मैत्रिणींनो, आपली कडेने एक एक शिलाई मारून झाल्यावर आपल्याला इथे मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. मापाचा ब्लाऊज ह्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर आपल्याला उरलेला जो भाग आहे तो किती आहे तो बघायचा आहे. तर इथे आपल्याला 2 इंचाचा भाग उरलेला आहे. तर आता फिटिंग करताना आपल्याला बाहीच्या साईडने आपल्याला इथे बाही घ्यायची आहे आणि मापाचा जो ब्लाऊज आहे तो ह्या बाहीवर ठेवून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर तुमचा ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही. अगदी फिनिशिंग सहित तुमचा ब्लाऊज तयार होईल. आणि ते मोंढ्याला सुद्धा ह्या पद्धती मोजून मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि खाली आपलं 2 इंचाचं उरलेलं होतं तर इथे दोन्ही साईडने आपल्याला 1-1 इंचाचं घेऊन आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने मार्किंग करून इथे ब्लाऊजची फिटिंग तयार करून घ्यायची आहे. आणि इथे साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आपल्याला दुसऱ्याही साईडने आता आपल्याला एका बाहीचं माप परफेक्ट घेतलेलं आहे त्यावरच ठेवून इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे.
बघा, या पद्धतीने मार्किंग करून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडने अगदी परफेक्ट फिटिंग येते आणि खालच्या साईडने आपल्याला 1 इंचावर मार्किंग करून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता साईडने 2 ते 3 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. शिलाई मारताना एक सरळ रेषेत शिलाई मारून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, बघा, आपला परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित ब्लाऊज तयार झालेला आहे. तर ही ब्लाऊज शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता मापाच्या ब्लाऊजवरून बघा, आपला कमरेच्या साईडने आपल्याला ह्या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. तर बघा, दोन्ही टोक अगदी व्यवस्थित आलेले आहेत आणि आपला ब्लाऊजही शिवून तयार झालेला आहे. तर बघा, या पद्धतीने इथे मी टाच पिन लावून घेते. बघा, गळा, कटोरी, बाही आणि आपल्या ब्लाऊजची फिटिंग सगळं काही अगदी व्यवस्थित आलेलं आहे. आणि मैत्रिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आणि मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.